मराठी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट गती उतारा सुरू परिच्छेद. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची जी दयनीय अवस्था आहे ती आपण पाहिली पाहिजे. आज शेतकरी कोणत्या अवस्थेत आहे हे आपण पाहिले पाहिजे. राज्यातील तळागाळातील माणसांचा उद्धार करावयाचा आहे असे आपले शासन नेहमीच सांगत असते. ही तळागाळातील माणसे कोण आहेत हे मला माहीत नव्हते. गाळातील माणसे म्हणजे मुंबईतील माणसे असे आपल्याला म्हणता येईल, परंतु तळातील माणसे कोठे आहेत हे काही मला माहीत नव्हते. महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने विकसित क्षेत्र हे मुंबई, ठाणे आणि पुणे एवढेच आहे. राज्यातील तळागाळातील माणसे म्हणजे शेतकरी आणि शेतमजूर ही आहेत. शेतकरी आणि शेतमजूर ही एकाच नाण्याची दोन अंगे आहेत. समाजातील या घटकांचा विकास कसा होईल याचा विचार शासनाने केला आहे असे वाटत नाही. उत्पादन खर्चावर आधारित असे शेतमालाचे भाव शासन शेतकऱ्याला देत नाही हे त्याचे मुख्य कारण आहे. मोठा धंदा करणारा प्रत्येक माणूस आपल्या उत्पादनावर झालेला खर्च विचारात घेऊन त्यावरील आपला मुनाफा किती हे ठरवितो आणि त्याप्रमाणे आपल्या मालाची किंमत ठरवितो. शेतकरी मात्र या बाबतीत दुर्दैवी प्राणी ठरलेला आहे. शेतकऱ्यांसाठी आपण कृषी मूल्य आयोग आणि कित्येक कृषी विद्यापीठे स्थापन केली आहेत. उत्पादन खर्चावर आधारित असे भाव शेतमालाला देण्याबाबत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारस केली आहे. त्याप्रमाणे सुधारित भाव मिळालेले नसल्यामुळे खऱ्या अर्थाने या तळागाळातील माणसांचा विकास झालेला नाही. शेतकऱ्यांचा विकास झाला असता तर त्याचबरोबर शेतमजुरांचाही विकास झाला असता. शेतमजुरांचा प्रश्न निघाल्यानंतर प्रत्येक वेळी आपल्यासमोर किमान वेतनाचा कायदा येतो. त्याला आमचा विरोध नाही, परंतु त्या कायद्याप्रमाणे शेतमजुराला मजुरी देण्यासाठी शेतकऱ्यांचीच क्षमता जर नसेल तर काय करणार? मजुराला 25 रुपये द्यावे असा जरी आपण कायदा केला तरी शेतकऱ्यांची तशी परिस्थिती नसेल तर कायदा तेथेच राहतो व शेतकरी त्यातून पळवाटा शोधतो. तपासणीसाठी नेमलेले अधिकारी फक्त रजिस्टर तपासत राहतात आणि भ्रष्टाचार सुरू होतो. अशा परिस्थितीत शेतकरी व शेतमजुरांना संपुष्टात आणण्याचा शासनाचा विचार आहे काय असा प्रश्न पडतो. आपला देश कृषीप्रधान आहे व 70% लोक शेतीवर अवलंबून आहेत. आपल्याला खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावयाचे असेल तर उत्पादनावर आधारित असे भाव दिलेच पाहिजेत व त्या दृष्टीने अर्थसंकल्पात तरतूद केली पाहिजे. मुंबईमध्ये बाहेरच्या लोकांची लाट येते म्हणून सभागृहांमध्ये प्रश्न निर्माण होतात. याचे कारण काय हे आपण पाहिले पाहिजे. माझ्या समजुतीप्रमाणे जर या देशातील प्रत्येक माणूस देशामध्ये सुखी झाला तर हे येणारे लोंढे कमी होतील. माझ्या समजुतीप्रमाणे जर या देशातील प्रत्येक गाव समृद्ध झाले तर आज शहराकडे येणारा लोंढा काही अंशी तरी कमी होईल. त्याला कारण असे की काम करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा मुलगा थोडेफार शिकून सुशिक्षित होतो, पण शिकल्यानंतर तो सरकारी नोकरी मिळवण्याच्या पाठीमागे लागतो. स्टॉप.